धर्मेंद्र प्रधानने जे राजीनामा दिलेला आहे तो 2 महिने जो विद्यार्थ्यांनी देशभरात संघर्ष केला, जंतर मंतरवरती जे संघर्ष झालेला आहे त्याच्या दबावाखाली येऊन त्यांनी राजीनामा दिलेला आहे. परंतु राजीनाम्यासोबत जबाबदारी घेतली असती तर अजून चांगलं आम्हाला वाटलं असतं. त्यांनी जो राजीनामा दिला त्याच्यामध्ये त्यांनी जबाबदारी झटकली आहे आणि देशविरोधी ताकदांना बळ मिळू नये यासाठी आम्ही राजीनामा देतो असं ते म्हटलेत. तरी रडत कडत का होईना आमची जी मागणी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि हे सरकार जे म्हणत होतं की आम्ही झुकत नाही, आम्ही वाकत नाही, त्यांना आम्ही वाकवलं नाही आहे, त्यांना अगदी लोळवलेलं आहे. परंतु मुद्दा फक्त राजीनाम्याचा नव्हता. राजीनामा आलेला आहे त्याचं स्वागत आहे, परंतु त्या व्यतिरिक्त नीट चे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी सुसाईड केले, ज्यांचं हत्या या व्यवस्थेने केलेली आहे, त्याच्या सगळ्यांच्या परिवाराला मोबदला मिळायला पाहिजे. आणि त्यासोबत एक लक्षात घ्या, 150पेक्षा जास्त पेपरफुटी या देशामध्ये झालेली आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील अलीकडच्या काळात TETचा पेपर फुटलेला आणि अनेक विद्यार्थ्यांना त्याच्यामुळे त्रास झालेला आहे, त्यांचे अनेक शिक्षकांना त्याच्यामुळे त्रास झालेला आहे. आणि याची जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधानांचा आदर्श घेऊन दादा भुसे यांनी देखील राजीनामा लवकरात लवकर द्यायला पाहिजे अशी AISFची मागणी आहे. आणि यासोबतच येणाऱ्या काळात शिक्षणाचं जे बाजारीकरण आहे आणि जे व्यापारीकरण आहे त्याच्या विरोधात ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन याच पद्धतीने जोरात संघर्ष करत राहणार आहे. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला आहे. ही जी आम्ही मागणी केली होती ही आमची मान्य झाली, आम्ही स्वागतार्ह करतो. पण तरीही 2 महिन्यापासून जंतर मंतर दिल्ली येथे जे काही विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं आणि विद्यार्थ्यांवर जी काही लाठीचार्ज केला, जी काही दडपशाही केली, तर याचा आम्ही इथे तीव्र शब्दात निषेध करत आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे तिथं ज्या काही आंदोलन करताना ज्या काही मुली होत्या तर त्यांचे कपडे फाडले आणि त्यांच्यावर हॅरेसमेंट करण्यात आली, तर त्याचाही निषेध करतो आणि सरकारने याची माफी मागावी असंही आम्ही इथे सांगतोय. आणि सोबतच जे काही पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये खाजगीकरण आणि शिक्षणाचं व्यापारीकरण चालू आहे ते बंद व्हायला पाहिजे. आणि जिल्हा परिषदेच्या 18,000 शाळा ज्या सरकारने दलालांना देण्याचा जो काही निर्णय घेतला आहे तर हा बंद करावा आणि गरीब मुलांना या शाळा सुरू करण्यात द्यावा. झेंजींनी आज दाखवून दिले की झेंजी हा जाती धर्म याच्यामध्ये विभागला जाणारा तरुण नाही, युवा नाही आहे, हा अकाउंटेबिलिटी विचारणारा आणि जबाबदारी घ्यायला लावणारा आजचा झेंजी हा आहे. आणि यांनी दाखवून दिले की आता ही सुरुवात झाली आहे. सरकारच्या चुकांची जबाबदारी घ्यावी लागेल. आजपर्यंत जेवढे काय पेपर फुटीचे प्रकरणं आले ते इथून पुढे नको व्हायला या प्रकारे जे तरुण रस्त्यावर उतरले, तर माझं सरकारला विनंती आहे की ही गोष्ट कदाचित पुन्हा घडू नयेत, कारण की तरुणांच्या भविष्याची हा खेळला जाणारा मुद्दा आहे. तर जे काय आज देशात झालं, केंद्रीय मंत्र्यांनी जो राजीनामा दिला, तसंच आपल्या महाराष्ट्र सरकारमधील जो TET पेपर फुटला त्याची जबाबदार घेऊन इथल्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावे आणि त्याची अकाउंटेबिलिटी घ्यावी असं मला वाटतं. सुरुवातीला ज्यावेळेस पेपर फुटी झाली त्यावेळेस आम्ही सर्व तरुण युवा वाट बघत होतो की BJP कधी याच्यामध्ये पाकिस्तानची एंट्री करते, चीनची एंट्री करते, हिंदू मुस्लिमांची एंट्री करते, आणि त्यांनीच केलं. परंतु या देशातल्या जेनझीने या सरकारला दाखवून दिलं की आम्ही जाती धर्मामध्ये वाटणार नाही आणि पेपर फोडणाऱ्यांना सोडणार नाही. या देशातल्या तरुणांनी एक निर्णय घेतला की आता बस झालं जाती धर्माच्या नावाने. जे लोकांनी पेपर फोडलाय त्यांची अकाउंटेबिलिटी निश्चित झाली पाहिजे. ज्याप्रमाणे आज धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यायला या तरुणांनी भाग पाडले, त्याची थोडी जरी शरम दादा भुसेंना जर असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. कारण हा तरुण हा छत्रपती शिवरायांचा स्वराज्यवादी जेनझी आहे. हा तरुण हा महात्मा फुलेंचा समतावादी जेनझी आहे. हा तरुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानवादी तरुण आहे. त्याच्यामुळे त्याला हलक्यात घेऊ नका. जो तुम्हाला 400 जागा देऊन सत्तेत बसवू शकतो तो तुम्हाला 4 जागेंवर आणून घरी सुद्धा पाठवायला मागे पुढे राहणार नाही. केंद्रामध्ये ज्या पद्धतीने आंदोलन उभारले आणि धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला, राज्यामध्ये देखील अशा पद्धतीचा तुमचा मानस आहे का काही? निश्चित येत्या काळामध्ये आता आमच्या माहितीनुसार असं स्पष्टपणे दिसतंय की शिक्षण मंत्री असेल किंवा इतर कोणी मंत्री असेल राज्यातला, त्याला ही धास्ती निश्चित असेल की आपल्याकडनं कुठलीही चूक होता कामा नाही. येत्या काळामध्ये दादा भुसेंनी जर सुधारून घेतलं नाही, देवेंद्र फडणवीस सरकारने जर सुधारून घेतलं नाही, तर निश्चित हा महाराष्ट्रातला तरुण आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा जो कॉक्रोच आंदोलन उभा करणारा नेतृत्व अभिजित दिपके हा या रांगड्या महाराष्ट्रातला आहे. त्याच्यामुळे आम्ही इतर देशातल्या कोपऱ्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये अधिक तीव्रतेने आंदोलन उभं करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.